तर मोठ्या चष्म्यावाल्यावर मला बोलायचं नाही असं सुरेश धस यांनी म्हटलेलं आहे। सुरेश धस यांनी गुणरत्न सदावर्तेंवरती ही अप्रत्यक्ष टीका केली आहे। मला कितीही कोणी बोललं तरी मी त्याच्यावरती बोलणार नाही, सदावर्तेंनी केलेल्या टीकेला सुरेश धस यांनी उत्तर दिलं। धस, एक लक्षात ठेवा, ज्यावेळेस माणूस लोकप्रतिनिधी असते त्यावेळेस सगळ्याच कामाचे लोक, सगळ्याच कारणाचे लोक आपापल्या कामांसाठी येत असतात। याचा अर्थ लोक अपराधी ठरत नसतात। सन्माननीय अजितदादा पवार यांची निक्षून स्वच्छ भूमिका आहे, त्याच्यामुळं आका 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 धस तुम्हाला सांगतो की तुम्ही असं किती जरी गलिच्छ ओरड केली तर तुम्ही भटक्या विमुक्त समाजातलेच का असेनात, आमचे धनंजय मुंडे त्यांची तुम्ही बरोबरी करू शकणार नाहीत। आमची जशी पारधी आई रडत होती तसं रडवल्याच्या नंतर तुम्हाला मंत्री होता येईल असं मला वाटत नाही। मला काय मानायचं ते माना, मला शिव्या द्या, मला जे काय बोलायचं अमोल मिटकरींना बोलू द्या, अजून कोण बोलते त्यांना बोलू द्या, कोण आणले ते मोठाल्या चष्म्यावाले असू द्या, मला त्यांच्यावरती बोलायचं नाही।